जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत दिव्यांग व गंभीर आजार प्रवर्गाचा गैरवापर झाल्याच्या आरोपांनी अखेर गंभीर वळण घेतले असून शिक्षण विभागाने थेट कठोर भूमिका स्वीकारली आहे. दिशाभूल करणारा, त्रुटीपूर्ण व पूर्ण पडताळणी अहवाल सादर केल्याबद्दल अकोट आणि मूर्तिजापूर पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात फौजदारी कारवाईचे स्पष्ट संकेत देण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे तालुका स्तरावर अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्रिस्तरीय स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, केंद्रनिहाय पडताळणीसाठी निश्चित तारखा जाहीर कराव्यात अशी ठोस मागणी पुढे आली आहे. आता ही चौकशी कुठपर्यंत जाते आणि दोषींवर नेमकी काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सन 2025 मधील शिक्षक बदली प्रक्रियेत काही शिक्षकांनी बनावट दिव्यांग तसेच खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे बदलीचा लाभ घेतल्याचा गंभीर आरोप समोर आले होते. या संदर्भात प्रशासनाकडे सविस्तर तक्रार दाखल केल्यानंतर या आधारे सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना सखोल पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र यामध्ये अकोट व मूर्तिजापूर यांनी सादर केलेला अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी पूर्णतः फेटाळला. अहवाल कोणत्या आधारावर तयार करण्यात आला याचा उल्लेख नसल्याचे नमूद करण्यात आल्याने तसेच अहवालात मूलभूत त्रुटी, आवश्यक कागदपत्रांचा अभाव आणि तक्रारीतील मुद्द्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.